नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. माझ्या महाऋषिटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. अचानकपणे पुरंदरचे युद्ध सुरू झाले. मोगली सैन्य पुरंदरच्या पायथ्याशी जमू लागले आणि आता पुरंदर वेढला जाऊ लागला. तो दिवस होता शुक्रवार, चैत्र वद्य दशमी शके 1587, म्हणजेच 31 मार्च 1665. पावसाळा तोंडावर आला होता आणि त्यामुळे जलद गतीने हालचाली करून पावसाळ्याच्या आत त्यांना हा किल्ला ताब्यात घेणे गरजेचे होते. रुद्रमाळ आणि पुरंदर एकमेकांच्या शेजारी एकमेकांची ताकद बनून उभे होते. त्याचप्रमाणे ते एकमेकांसाठी धोकादायक सुद्धा होते. जर वज्रगड शत्रूच्या ताब्यात गेला तर वज्रगडावरून पुरंदरच्या थेट बालेकिल्ल्यावर सुद्धा तोफांचा मारा करता येऊ शकत होता. जर बालेकिल्लाच माऱ्याच्या टप्प्यात आला तर पुरंदरची माची तर खूपच खाली राहिली. तिला वरून पाहिजे तसा निशाणा बनवून घेऊन येऊ शकला असता. आणि नेमकी हीच मेख युद्धचतुर मिर्झा राजांच्या लक्षात आली आणि त्यांनी आता हर एक प्रयत्नाने पुरंदराची ही किल्ली म्हणजेच रुद्रमाळ जिंकून घेण्याचे ठरवले. गडावरून मराठे या सगळ्या हालचाली पाहत होते आणि त्यांनी तिखट प्रतिकार करायला सुरुवात केली. दिलेर खानाचे कित्येक सैनिक मारले आणि तेवढेच जखमीही केले. मोगलांचा दबाव वाढतच होता आणि अखेर मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवली. शुक्रवार 14 एप्रिल रोजी मराठ्यांनी वज्रगडाचा ताबा मोगलांना दिला आणि ते अत्यंत जड अंतःकरणाने राजगडी परतले. वज्रगड मोगलांच्या ताब्यात गेल्यापासून वज्रगडावरून पुरंदरची माची मोगलांच्या थेट टप्प्यात आली होती. 15 दिवस अखंड मारा करूनही थोडीशी तटबंदी ढासळण्याच्या पलीकडे काहीही नुकसान झाले नाही. मराठ्यांनी आपले दुर्दम्य साहस आणि चिकाटी यामुळे मोगलांना त्यांच्या गुडघ्यावर आणून ठेवले होते. 2 जून पर्यंत 5 बुर्जासह पुरंदरची माची मोगलांच्या ताब्यात आली होती. हा मोगलांचा विजय असला तरीही आपल्या अतुल्य पराक्रमाने मराठ्यांनी इंच इंच जागा लढवली होती. कितीतरी पटीने जास्त असलेल्या मोगली सैन्यासमोर मुठभर मराठे छातीचा कोट करून उभे होते. 31 मार्च 1665 रोजी दिलेर खानाने पुरंदरला वेढा घातला होता. त्यानंतर 24 एप्रिल रोजी वज्रगड पडला होता आणि त्यानंतर पुरंदर 1-2 दिवसात आपल्या हातात येईल असे मिर्झा राजांना आणि दिलेर खानाला वाटले होते. परंतु 2 जून पर्यंत फक्त पुरंदरच्या माचीपर्यंतच त्यांना पुढे सरकता आले होते. बालेकिल्ल्यावर भगवे निशाण अजूनही डौलाने उभे होते. मुरारबाजी देशपांडे आपल्या शूर सैनिकांसह पुरंदरच्या बालेकिल्ल्यावरून आता तिखट प्रतिकार करू लागले होते. इकडे राजगडावर महाराज चिंताक्रांत झाले होते. मिर्झा राजांनी खरोखरच स्वराज्याची विलक्षण अशी कोंडी केली होती. मिर्झा राजे जयसिंगासारखा अत्यंत हुशार, धोरणी आणि मुत्सद्दी शत्रू पहिल्यांदाच स्वराज्याच्या वाट्याला आला होता. मोहिमेवर नियुक्ती झाल्यापासूनच मिर्झा राजांनी अतिशय वेगाने हालचाली करायला सुरुवात केली, जे मोगली सैन्य स्वभावाच्या अगदी विपरीत होते. मोहिमेची पूर्ण तयारी करून त्यांनी अगदी जलद गतीने औरंगाबाद गाठले आणि तिथूनच त्यांनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. सैन्याचे सर्व अधिकार मिर्झा राजांनी औरंगजेबाकडून आपल्याकडे घेतले होते. त्यामुळे सैन्याचे पगार, वाढ, नियुक्त्या मिर्झा राजे स्वतः करू शकत होते. यामुळे सैन्य पूर्णपणे त्यांच्या अधीन झाले. सैन्याच्या तुकड्या बनवून त्यावर नियुक्त केलेल्या प्रत्येक सरदाराला त्यांनी स्वतंत्र कामगिरी सोपवली. निकोलाव मनुची व इतर वकील आजूबाजूच्या संस्थानांकडे आणि जमीनदारांकडे पाठवून
त्यांनी शिवाजी महाराजांची बाजू घेऊ नये आणि मराठ्यांना आपल्या ताब्यातील प्रदेशातून हालचाली करू देऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी महाराजांना मदत केली तर त्यांच्या विरुद्ध युद्ध केले जाईल असेही त्यांना ठणकावून सांगितले. यामुळे मराठ्यांच्या हालचालींना सीमा निर्माण झाल्या. त्यानंतर त्यांनी पुणे, जुन्नर, लोहगडच्या आजूबाजूला मजबूत अशी ठाणी उभी केली. संपूर्ण प्रदेशाची नाकेबंदी केली. शिवाजी महाराजांचे शत्रू जसे की चंद्रराव मोऱ्यांचे नातलग फाजल खान, त्याचबरोबर सिद्धी, या सगळ्यांना मोगली झेंड्याखाली आणून महाराजांविरुद्ध सूड घेण्यासाठी प्रोत्साहित केले. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांनाही महाराजांच्या विरुद्ध उठाव करण्यासाठी भडकविले. आदिलशहाला तर त्यांनी आधीच महाराजांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी भाग पाडले होतेच. त्याचप्रमाणे कुतुबशहालाही त्यांनी धमकावले. अशा सर्व बाजूंनी स्वराज्याची नाकेबंदी करून स्वतः पुरंदरच्या पायथ्याशी मुक्कामाला गेले आणि पुरंदरला वेढा घातला. याचबरोबर मोगली फौज स्वराज्याच्या मुलखाला उद्ध्वस्त करू लागल्या. स्वराज्यातील गावे जाळून बेचिराख होऊ लागली. स्वराज्याची गरीब जनता पकडली जाऊ लागली. बऱ्याच लोकांना डोंगरदऱ्याचा आश्रय धरून राहावे लागले. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांच्या सरदारांनाही आमिष दाखवून फोडायला सुरुवात केली. याच प्रयत्नांमुळे खेळोजी भोसले मिर्झा राजांना फितूर झाला. महाराजांना सैन्य भरती करता येऊ नये याचीही काळजी मिर्झा राजे घेत होते. स्वराज्याच्या मुलखाला त्रास देत असतानाच त्यांनी स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांपर्यंत म्हणजे राजगड, सिंहगड, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणापर्यंत मोगली सैन्याची मुसंडी मारली. अगदी कमी वेळात जलद गतीने हालचाली करून त्यांनी या सगळ्या गोष्टी साधल्या, जेणेकरून पूर्वीच्या मोगली स्वाऱ्यांप्रमाणे ही स्वारी रेंगाळणार नाही याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. याच सगळ्यामुळे औरंगजेबाचा मिर्झा राजांवर प्रचंड असा विश्वास होता. तुझ्या मुत्सद्दीगिरीवर माझा संपूर्ण विश्वास आहे. शिवाजीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तुला जे जे योग्य वाटेल ते तू सर्व कर, असे लिहून मिर्झा राजे म्हणतील त्या गोष्टीला औरंगजेबाने मान्यता दिली. विशेष म्हणजे मिर्झा राजांनी दिलेर खान पठाणालाही अगदी व्यवस्थित हाताळले होते, ज्यामुळे मोहीम एक संघपणे चालली. या मोहिमेला दोन वेगळे रंग आले नाहीत. या सगळ्या गोष्टींमुळे महाराजांची आणि पर्यायाने स्वराज्याची प्रचंड अशी कोंडी झाली. महाराजांनी आपला प्रत्येक किल्ला भांडता राहावा यासाठी विशेष लक्ष दिले होते. पुरंदरच्या किल्ल्याच्या वेढ्याच्या दरम्यान पुरंदरवर पोचवलेली कुमक हे याचे उत्तम उदाहरण आहे. मराठ्यांनी अकस्मात छापे घालणे, मोगलांची रसद तोडणे, त्यांच्या वाटा अडवणे, मोगलांच्या मुलखावर हल्ले चढवणे अशा रीतीने प्रतिकार सुरू केला होता. परंतु हा मोगली आक्रमणाला केला गेलेला प्रतिकार होता. त्यामुळे पहिल्यांदाच महाराजांना संरक्षणात्मक पवित्रा घ्यावा लागला होता आणि आक्रमकतेमुळे मिळणारा सगळा फायदा हा मिर्झा राजांना मिळाला होता. महाराज चिंताक्रांत झाले होते. राजगडावर आपल्या मुत्सद्द्यांबरोबर या संकटाबद्दल रात्रंदिवस खलबते चालू होती. या प्रसंगी लढून निभाव लागणार नाही हे स्पष्ट दिसत होते. काय करावे ह्याचा सर्वजण विचार करीत होते. मिर्झा राजे हा एक राजपूत हिंदू होता, त्यामुळे त्यांना हिंदूबद्दल थोडा तरी आपलेपणा असेल असा महाराजांचा अंदाज होता. तो कितपत योग्य आहे हे पाहण्यासाठी महाराजांनी मिर्झा राजांना हिंदीमध्ये एक पत्र पाठवले. या पत्रात महाराज म्हणतात, मी बादशहाचा उपयुक्त असा चाकर आहे. माझ्याकडून बादशहा अनेक प्रकारची चाकरी करून घेऊ शकतो.
लहान असलो तरीही मी बादशहांचा पुष्कळ असा फायदा करून देईन. आपण विजापूरच्या आदिलशहाच्या मुलखात मोहीम काढणार असाल तर यश नक्की मिळेल. मीही आपल्या सेवेस आहेच. यातून मिर्झा राजांचे अंतरंग जाणून घेण्याबरोबरच झालेच तर मोगली सिसेमिरा आदिलशहावर ढकलावा असा महाराजांचा डाव होता. कर्माजी नावाच्या जासुदाच्या हाती महाराजांनी पत्राची थैली मिर्झा राजांकडे रवाना केली. आज इथेच थांबूया. पुढच्या भागात भेटूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.